रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 20 साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कोळेवाडी येथील पोपट रोमन महाराज यांच्याकडे आलेलो आहे। त्यांनी केव्हा माळ घातली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले या संदर्भात आपण खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पोपट रोमन महाराज यांना सर्वजण तात्या म्हणतात। तात्या, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत। तात्या, तुमच्या वडिलांचं नाव काय होतं? वडिलांचं नाव माझ्या दाजी तात्याबा रोमन, आईचं नाव चंद्रभागा दाजी रोमन। आणि तुम्हाला बंधू किती आहेत? एक बंधू होते, तेही देवाज्ञा झालेले आहेत। बरं, बहिणी वगैरे काय? बहिणी 4 बहिणी होत्या, त्यातील 3 बहिणी वाढल्या आहेत। आता आम्ही 2 जणीच राहिलो आहोत। त्या तुमचे वडील काय करत होते? वडील शेती करीत होते माझे वडील। बरं, तुमचं शिक्षण किती झालंय? शिक्षण 7वी पास। बरं, त्यानंतर पुढे काय केलं? पुढे नंतर मुंबईला गेलो। आमच्या हा मानदेश आमचा दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भाग असल्या कारणानं मुंबईला गेलो। मुंबईला जाऊन क्लिनरी केली, ट्रकवरती किन्नर म्हणून राहिलो। 3 वर्ष किन्नरी केली आणि नंतर ड्रायव्हर झालो। ड्रायव्हर म्हणजे सर्वांच्या नजरेतून उतरलेला प्राणी, ज्याचं नाव ड्रायव्हर। आणि ते झाल्याच्या नंतर ड्रायव्हर झाल्यानंतर BST मधला कॉल आला। BST मध्ये मी ड्रायव्हर म्हणून या पदावरती भरती झालो। भरती झाल्याच्या नंतर 37 वर्ष मी त्या BST मध्ये नोकरी केली। 37 वर्षामध्ये माझ्या गाडीखाली फक्त एक कुत्रा फक्त मेला, दुसऱ्या कोणत्याही माणसाला इजा झालेली नाही। याला फक्त एकच कारण आहे की आमची ही कोळेवाडी पवित्र भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, परमपूज्य किसन महाराज घाडगे, परमपूज्य सुभाष महाराज घाडगे हे 3 महात्म्यांनी त्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतला। यांच्या कृपा आशीर्वादाने इथपर्यंत आलो। आता मी 1915 मध्ये रिटायरमेंट झालो आणि आज रोजी मी 2024 मध्ये आहे। माझं वय 69 वर्ष वय आहे। नो डायबिटीस, नो BP, एकदम टकाटक आहे। मी पंढरपूरला चालत जायचं म्हटलं तर कसल्याही प्रकारची इजा होत नाही। याला कारण फक्त एक आहे की फक्त गुरुदेवांची कृपा। मी सांगितलं की मी आता चालक म्हणून ST विभागामध्ये काम करत होतो, रिटायर झालेलो आहे आणि आता मला कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे नाही। आता खणखणीत दणदणीत आहे, त्याचं कारण गुरुकृपा आहे। खरं तर अजून एक प्रश्न पडलेला आहे। तो प्रश्न आहे म्हणजे की नक्की तुम्ही तुळशीची माळ गळ्यात का घातली आणि त्यानंतर तुमच्या जीवनात कसे बदल होत गेले? या ठिकाणी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्याला कारण ह्या महात्म्यांच्या संगतीत राहिल्यामुळं सुभाषितकारांनी एक ठिकाणी सांगितलेलं आहे की नाहम काको हातो राजनम हंसही निर्मले जले निच संग प्रसादेन ज्यात जन्म निरर्थक हा। त्या उक्तीप्रमाणे आम्हाला लहानपणापासून मी 2रीत असताना माळ घातली। लहानपणापासून ह्या मोठ्या महात्म्याच्या संगतीत राहिल्या कारणानं आम्हाला ती इच्छा झाली। कसल्या प्रकारचं ते काय खाण्याची पिण्याची कसल्या प्रकारची इच्छा झाली नाही आणि त्यामुळं माझं शरीर एकदम निदृढ राहिलं, एकदम सुदृढ राहिलं शरीर। आणि परिस्थिती अशी झाली की त्या तुळशीची जी माळ आहे, ती तुळशीची माळ ही पवित्र माळ आहे आणि पवित्र माळ असल्या कारणाने तुळशीचं लाकडावरती जर थंड पाणी जर पडलं तर थंड पाणी पडल्याच्या नंतर त्यातून थायमन नावाचं द्रव त्यातून बाहेर पडल्या जातं आणि थायमन नावाचं जे द्रव आहे, ते थायमन नावाचं द्रव प्रत्येक आपल्या चमडीवरती स्क्रीन जेवढ्या बनतात त्याच्यामध्ये 70% थायमन नावाचं द्रव वापरलं जातं आणि त्यामुळं शरीराला कसल्याही प्रकारची इजा होत नाही, शरीराचं रक्षण करते। आणि त्यासाठी मी ही अशी मोठी माळ घालीत असतो। मी लहानपणापासून अशी मोठी माळ मला घालायची सवय आहे, कारण त्याच्यापासून आपलं शरीराचं संरक्षण होतं, त्यासाठी मी माळ घालतो। बरं, जीवनात कसे बदल होत गेले नंतर? तुम्ही माळेचं महत्त्व सांगितलेलं आहे, पण एक प्रश्न अजून एक आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किंवा जीवनामध्ये कसा बदल होत गेला? असा बदल होत गेला की मी माळ घातल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये कुणाचीही माळ नव्हती, पण मी माळ घातल्यापासून माझ्या कुटुंबामध्ये 13 जणांनी माळ घातली। ही एक भाग्य आहे समजतो मी, गुरुदेवांची कृपा समजतो। आज माझा एकच मुलगा आहे, तोही मुलगा 6 महिन्याचा असताना त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि त्याला 2 मुलगे आहेत, त्या मुलासनीही मी माळा घातलेल्या आहेत। माझी सूनबाई ही माळकरी आहे आणि आमचं सर्व कुटुंब असं माळकरी असलं आहे। आणि परिस्थिती अशी आहे
की आमची संगत चांगल्या ह्या मोठ्या थोर माणसांची चांगल्यांची संगत असल्याकारणानं आम्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गावरती गेलो नाही आणि कसलंही व्यसन आमच्या कुटुंबामध्ये नाही आणि व्यसन नसल्याकारणानं फार आमची प्रगती, आम्ही सुखी आहोत एकदम. कसल्याही प्रकारचा जरी आमच्याकडे पैसा कमी असला तरीसुद्धा आनंदी आहोत. ही पांडुरंगाची कृपा आहे, गुरुदेवांची कृपा आहे. धन्यवाद तात्या, तुम्ही माळेचं महत्त्व सांगितलं आणि माळेमुळे कसं जीवनात आनंद मिळाला हे महत्त्व सांगितलेलं आहे. मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या पायी वारी जी पंढरपूरला तुम्ही निघालेला आहात त्या पायी वारीस मनापासून शुभेच्छा. चला पुन्हा एकदा आपण सर्वजण आषाढी वारी जी सुरू आहे त्या वारीमध्ये जे सहभागी होतात आहेत वारकरी, त्या वारकऱ्यांच्या बरोबर सहभागी होऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.